संपलं. ऐकावं जरा एक मिनिट अध्यक्ष महोदय, एक मिनिट ऐका जरा. विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काही स्थान आहे की नाहीये? एक मिनिट, एक तसा नाही. तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले? मी मगाशी पण म्हणालो होतो, मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो. पहिल्यांदा तुम्ही नव्हता, परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही. मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं. ठीक आहे रे बाबांनो, तुम्ही ठरवाल तो नियम. भास्कररावजी बोला. तुम्ही ठरवाल तो नियम. म्हणून मागच्या वेळेला दादाने एक धाडस दाखवलं होतं, इथं बोटीला धक्का मारला, स्पिंडीच्या दादानी सांगितलं होतं की असे काही प्रसंग घडतात. माननीय भास्कररावजी, वेळ वाया जातो. आणि दादा तुम्ही ते ऐकून घ्या, कारण तुम्ही ते करता म्हणून मी तुमच्याकडे आग्रहाने सांगतो. सरकार कोणाचं असू दे, तुम्ही मदत करता व हेही कायद्यामध्ये तरतूद आहे, त्याच्यामध्ये काही नवीन नाही. परंतु मला एकच फक्त भीती वाटत होती दादा, की एखादं दुकान पहिलं असेल आणि सोसायटी नंतर झाली तर ते सोसायटीवाले तक्रार करते, तो दुकानदार जाणार कुठे? आणि म्हणून आपण एक खुलासा केला, ते बरं झालं. भास्करराव, माहितीये 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही. मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही. गप खाली मान घालून ऐकत होतो. ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते, मी आपलं करतो. जरी गमतीनं जरी म्हणलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा, आम्ही पाठिंबा देतो. तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देत? 20 टाळकी असताना, 15 टाळकी असताना, 10 टाळकी असताना तर सन्माननीय सदस्य भास्करराव जाधवांनी जे काही विचारलेलं आहे त्याला आम्ही त्याचा कोण घेणार, माल घेणारा कोण आहे त्याची पण शहानिशा त्या ठिकाणी करू. शेवटी तो ट्रक सापडल्यानंतर ड्रायव्हर बोलणारच की तो कुठं जाणार होता आणि कुठं खाली करणार होता. तर त्याच्यामध्ये कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून त्याच्यात कुठली पळवाट निघणार नाही हे तपासून त्यामध्ये तशा प्रकारे कारवाई करण्यात येईल. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा झाली. त्यावर भास्कर जाधव यांनी अजितदादांना अनेक कोपरफळ्या मारल्या होत्या, टोमणे मारले होते. त्यावर आज अजितदादा पवार यांनी भास्कर जाधव यांची चांगलीच घेतली. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी शेरोशायरी करत विरोधकांना टोला लगावला. तसेच खुमासदार शैलीत विरोधकांना उत्तरं दिली. मागील वर्षी जाहीर केलेल्या काही योजना बंद केल्याच्या बातम्या येत आहेत. काही विरोधी आमदारांनीही याबाबतचा प्रश्न मांडला. यावर उत्तर देताना अजित पवार असं म्हणाले की काही योजना त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार सुरू केल्या जातात. सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या बंद कराव्या लागतात. त्यानंतर लाडकी बहीण योजनेवरून देखील अजित पवार यांनी उत्तर दिलं. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांना प्रश्न विचारायचा होता. अजित पवार यांनी या योजनेचं नाव घेतलं नसलं तरी महायुती सरकारनं सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद करणार नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. सरकारवर बोजा पडतोय, पण आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत महाविकास आघाडीत येण्याचा सल्ला दिला होता. या विधानाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे नाव न घेता ते असं म्हणाले की आम्ही हा अर्थसंकल्प केवळ चालू वर्षाचा विचार करून तयार केलेला आहे, तर पुढील 5 वर्षाचा विचार करून तयार केलेला नाही. या 5 वर्षात कुणी गमतीने जरी म्हटलं की अमक्या तमक्याने मुख्यमंत्री व्हा आणि पाठिंबा देतो, तरी हे काही शक्य नाही. ब्रह्मदेव आला तरी 5 वर्ष महायुतीचं सरकार कोसळणार नाही असं यावेळी अजित पवार म्हणाले. त्यासोबतच कोकणाला भरभरून निधी देऊ असं उत्तर देखील अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना दिलं. त्यासोबतच कोकणामध्ये महायुतीचेच सगळे नेते निवडून आलेले आहेत, केवळ फक्त एकच आमदार म्हणजे ते भास्कर जाधव आहेत असा टोमणा देखील अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना लगावला. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.